आजही शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती तीच आहे की कर्जमुक्ती झाली पाहिजे। आता माझ्या माहितीप्रमाणे अतिवृष्टीनंतर आज का उद्या केंद्राचं पाहणी पथक येणार आहे आणि या पाहणी पथकाचा दौरा जो काही माझ्या निदर्शनास आलेला तो केवळ 2-3 दिवसाचा आहे। 2-3 दिवसामध्ये एवढ्या मोठ्या मराठवाड्याचा दौरा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा हे केंद्रीय पथक करणार कसा, कुठे नेमकं जाणार आणि त्याच्यानंतर त्यांना नुकसानीचा अंदाज आल्यानंतर ते प्रस्ताव कधी पाठवणार। मुळामध्ये पंतप्रधान जे बोलले होते आपल्या मुख्यमंत्र्यांना की तुम्ही प्रस्ताव पाठवा, मला नाही वाटत अजून राज्य सरकारकडनं कोणताही प्रस्ताव केंद्राकडे गेलेला आहे। हे थोडं आहे म्हणूनच आज सुरेची बातमी आलेली आहे की पीक विम्याच्या नुकसान भरपाई पायी अवघे 2 रुपये आणि काही पैसे हे आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मिळालेले आहेत। म्हणजे ही थट्टा चाललेली आहे। कर्जमुक्तीसाठी शेतकरी जेव्हा रस्त्यावरती आता उतरला होता त्याला पुढच्या जूनचा वायदा मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे आणि त्यावेळेला मी काही प्रश्न उपस्थित केले होते की पुढच्या वर्षी जूनमध्ये जर कर्ज माफ होणार असेल तर तोपर्यंत आत्तापर्यंत डोक्यावरती असलेल्या कर्जाचा जो डोंगर आहे त्याचे हप्ते शेतकऱ्यांनी भरायचे की नाही भरायचे। आत्ता जो रब्बीचा हंगाम येतोय त्याच्यासाठी नवीन कर्ज कसं मिळणार, कारण जमीनच गेलेली आहे वाहून। मग ते कर्ज मिळाल्यानंतर त्याचे सुद्धा हप्ते भरायचे की नाही भरायचे। आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे एक अतर्क्य असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे की बँकांचा फायदा होईल कर्जमाफी केली तर, म्हणून आम्ही कर्जमाफी करत नाही आहोत। मग आत्ता जर का कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होणार आणि जूनमध्ये केली तर तो फायदा होणार नाही। हे कोणतं कसं काय गणित, कारण त्यांचं अर्थशास्त्र हे चांगलं आहे असं त्यांना वाटतं, तर त्यांनी त्याचा एक खुलासा केला पाहिजे। माझं तर स्पष्ट मत आहे, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर माझं पहिलं अधिवेशन हिवाळी अधिवेशन आणि एकच अधिवेशन मी मुख्यमंत्री म्हणून झालं होतं नागपूरला। कोणताही अभ्यास न करता, कोणीही मागणी न करता मी माझ्या राज्यातल्या शेतकऱ्याला 2 लाखापर्यंतचं पीक कर्ज हे माफ केलं होतं, मुक्त केलं होतं। आता ती सिस्टीम लागलेली आहे, ती माहिती गोळा झालेली आहे, डेटा सगळा तसाच आहे। मग जी योजना आम्ही यशस्वीपणाने अंमलात आणून दाखवली होती ती संपूर्ण सिस्टीम तशी आहे, डेटा तसाच आहे। तर त्याच महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा दुसरा टप्पा सरकारने आत्ता जाहीर का करू नये? आत्ता जाहीर करू शकतं ते, कारण सगळं त्यांच्याकडे माहिती आहे, आम्ही कसं केलं काय केलं हे सगळं माहिती आहे। शेतकरी आजही मी कुठे गेलो तरी सांगतो की साहेब तुम्ही आमची कर्जमुक्ती केली, कर्जमाफी केली, या सरकारला करायला लावा। म्हणजे आम्ही केलं होतं हे आता लोकांनी मान्य केलेलं आहे आणि कोणाला विचारलं तर लोक सांगतात की तुम्ही केली होती। तर तो सगळं पूर्ण यंत्रणा तिकडे आहे, डेटा आहे, त्याच्यात आणखीन काही सुधारणा असेल तर ती करा, पण डेटा आहे। आम्ही कोणती अट शर्ती बिरती अभ्यास कोणती परदेशी समिती आमच्याकडे नव्हती, सगळं स्वदेशी होतं आणि शेतकऱ्याशी आम्ही प्रामाणिकपणाने कर्जमुक्ती करून तसे वागलो। तसंच हे सरकार आता का वागत नाही? मी तर 5 तारखेपासून मराठवाड्यामध्ये संवाद दौऱ्यावरती जाणार आहे। इथे माझ्या कोणत्याही जाहीर सभा नसतील, शेतकऱ्यांशी मी थेट संवाद करणार आहे। जे पोकळ आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं की दिवाळीपर्यंत, दिवाळीच्या आत काही पैसे शेतकऱ्याला मिळतील, काही पैसे त्यांनी काही 1000 कोटी इथून तिजोरीतून रिलीज केलेत असं म्हणतात, तर मी शेतकऱ्यांना जाऊन विचारणार आहे। मिळाले असतील तर आनंद आहे, नुसतं काहीतरी आग पाखड करायची किंवा टीका करायला म्हणून मी जाणार नाही आहे, पण ते मिळाले पाहिजेत। त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज शेतकऱ्याला बाकी मदतीची अपेक्षा किंवा गरज आहेच, पण त्याच्या आधी ज्यांची जी खरडून गेलेली जमीन आहे ती जमीन पूर्ववत करण्यासाठी शेतकरी सांगतोय पहिले मला माती द्या, पहिली माती द्या। ती मातीच जर का अजून मिळाली नसेल तर तुम्ही पुढच्या गोष्टी कशा करणार? आणि दर हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्याची मागणी आहे। त्याचप्रमाणे कर्जमुक्ती झाली पाहिजे ही शेतकऱ्याची मागणी आहे। इतर बाकी अनेक गोष्टी आहेत, मी शेतकऱ्यांना जाऊन भेटणार आहे आणि शेतकऱ्यांना विचारणार आहे की जे पॅकेज जाहीर केलं होतं त्यातलं तरी किती आलेलं आहे। कारण खरडून गेलेल्या जमिनीला 3 का 3.5 लाख रुपये मनरेगातून देणार होते। आम्ही मोर्चा काढला होता, त्या मोर्चात मी मागणी केली होती की दिवाळीपूर्वी त्या 3 लाखातले पहिले 1 लाख रुपये तरी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाका
मग पुढचे नंतर तुम्ही देत राहा, मग तुम्ही नोव्हेंबरमध्ये द्या, डिसेंबरमध्ये द्या, असे ते आपण पहिले 1,00,000 रुपये तर द्या. तर तेही दिलेत असं मला काय वाटत नाही. तर नेमकं सरकार काय करणार आहे आणि शेतकऱ्याच्या हातात आत्तापर्यंतच्या घोषित झालेल्या पॅकेजपैकी काय मिळालेलं आहे? गाई म्हशी मिळालेल्या आहेत का, शेळ्या मिळालेल्या आहेत का, कोंबड्या मिळालेल्या आहेत का, इतर पैसे मिळाले आहेत का, मग त्याच्यानंतर रब्बीचा हंगाम येतोय, त्याचं कर्ज कसं मिळणार, त्याचं बी बियाणं वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी याची चर्चा करण्यासाठी मी मराठवाड्यात जाणार आहे. हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण बाकी मुद्द्यांमध्ये हा मुद्दा मग काय होतो की अतिवृष्टी झाली का तेवढ्यापुरतं तो मुद्दा वरती येतो आणि सरकारला पण माहिती आहे की थोडे दिवस ढकलले का मुद्दा मागे पडतो. पण आम्ही हा मुद्दा सोडणार नाही. शेतकऱ्याला कर्जमुक्त करावंच लागेल. शेतकऱ्याचं जे आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे ते आयुष्य पूर्ववत करण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्याच्या सोबत आहे आणि त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा मराठवाड्यात जातो आहे. हा एक महत्त्वाचा विषय झाला. दुसरा मतचोरीचा जो मुद्दा आहे, परवा प्रचंड मोर्चा म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर जवळपास सगळे राजकीय पक्ष पहिल्या प्रथम महाराष्ट्रामध्ये एकवटले आणि त्यांनी सरकारला किंवा निवडणूक आयोगाला जाब विचारलेला आहे. त्या माझ्या भाषणामध्ये मी असं म्हटलं होतं की आता आम्ही मतदारांची ओळख केंद्रे, मतदार ओळख केंद्र ही सुरू करतो शाखांमधून. त्याची सुरुवात आता होईल, कारण 6 तारखेला ती यादी प्रसिद्ध होईल. त्याच्यानंतर मला वाटतं पुढच्या आठवड्याभरामध्ये आक्षेप आणि काही सूचना असतील त्या स्वीकारल्या जातील. तर आत्ताच ती वेळ आहे, कारण आता जर का कोणी झोपलं तर तो संपला. मी माझं स्वतःचं उदाहरण त्या दिवशी दिलं की माझ्याचकडे माझ्या मतदार यादीतल्या नावाचं व्हेरिफिकेशनसाठी निवडणूक आयोगाची लोकं आली होती. म्हणजेच काय की हे सक्षम नावाचं जे काय ॲप आहे ते ॲप आणि निवडणूक आयोगाचं सर्व्हर हा निवडणूक आयोगाकडनं हाताळला जात नाही आहेत अशी आम्हाला आता शंका येते आहे. अजून आम्ही आरोप करत नाही आहोत, शंका येते आहे. आणि केवळ माझं नाव आहे त्याच्यात म्हणून निवडणूक आयोगाची लोकं ही चौकशी करायला आली. सर्वसामान्यांच्या बाबतीमध्ये असं जर का झालं असेल किंवा होत असेल तर त्यांनी दाद कधी मागायची, कोणाकडे मागायची, आणि नाव वगळलं गेलं तर निवडणुकीच्या दिवशी त्यांना मतदानच करता येणार नाही. एक विषय लक्षात घेण्यासारखा आहे की हे माझ्याकडे आले कसे, याचं कारण कोणीतरी एका नंबरवरून माझ्या नावाने तिकडे ॲप्लिकेशन करण्याचा प्रयत्न केला. त्या नंबरवर जर का OTP आला असता तर पुढचं सगळं हॅक झालं असतं आणि कदाचित माझ्या कुटुंबातली माझ्यासकट 4 नावं ही वगळण्यातसुद्धा आली असती. याच्यामागे नेमकं कोण आहे, कोणाचा डाव आहे, काय डाव आहे, ह्याची एक खातरजमा करून तर घ्यायला पाहिजे. आणि म्हणून जसे आम्ही सगळे राजकीय पक्ष, सत्ताधारी सोडून द्या, पण बाकीचे राजकीय पक्ष एकवटलेले आहेत, आम्ही आमच्या शाखांमधनं मतदारांच्या सोयीसाठी ही केंद्र उघडतो आहोत. या केंद्रामध्ये मी नागरिकांना विनंती करतोय की आपल्याला मतदान करता येणार आहे की नाही, आपलं नाव या यादीत आहे की नाही, हे आपण आमच्या शाखेत येऊन तपासा. आणि जर का त्याच्यामध्ये काही तुम्हाला वाटलं गोंधळ आहे तर तो वेळेत आपल्याला सुधारता येईल. हा एक भाग. दुसरा भाग असा आहे की मी मतदारांना आणखीन एक विनंती करेन